निवडणुकीमध्ये शोमिका महाडिक भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी पद भूषवलेलं आहे। अनेक पुरस्कार जिल्हा परिषदेला मिळवून दिलेले आहेत आणि कोल्हापूर महापालिकेमध्ये तर इतिहास घडला। कोल्हापूरच्या नागरिकांचे कसे आभार मानावे मला माहित नाही। पहिल्यांदा इतिहासामध्ये महायुतीची सत्ता कोल्हापूर महापालिकेवर आले आणि उद्याच्या 6 तारखेला भारतीय जनता पार्टीचे आमच्या रूपाराणी निकम या महापौर म्हणून त्या ठिकाणी विराजमान होणार। भारतीय जनता पार्टीच्या एवढी लोकप्रियता भारतीय जनता पार्टीला फक्त आणि फक्त कामामुळे आणि कर्तृत्वामुळे मिळायला लागलेले आहे। आणि म्हणून भविष्यामध्ये ज्या पद्धतीने सर्व मान्यवरांनी सांगितलं की जर विकास करायचा असेल, प्रकल्प आणायचे असतील, मी आज बघतोय या तालुक्यामध्ये सुद्धा खूप संधी आहे। अनेक पर्यटनाची नवीन साधनं निर्माण होण्यासारखी आहेत, उद्योग वाढीसाठी क्षमता आहे, रोजगाराची क्षमता आहे। या सगळ्या क्षमता जर पूर्ण करायच्या असतील तर ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे। ही काय लोकसभेची निवडणूक नाही, ही विधानसभेची नाही, पण ही कुठल्या विधानसभा आणि लोकसभेपेक्षा कमी पण नाही आहे। जिल्हा परिषद ही एकमेव संस्था आहे जिच्या माध्यमातून केंद्राच्या आणि राज्याच्या जेवढ्या काही योजना असतात त्या तळागाळापर्यंत सामान्यातल्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याची ताकद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांमध्ये असते। म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे। ही आपल्या प्रपंचासाठी निवडणूक महत्त्वाची आहे। ही निवडणूक आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी महत्त्वाची आहे। ही निवडणूक आपल्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची आहे। त्यामुळे कुठल्याही अफवांना आमिषाला बळी पडू नका। आज आपल्या समोर जे उमेदवार आहेत, कसले उमेदवार दिला तो घोटाळेबाज भ्रष्टाचार करणार, तिने एक टाकी बांधलेली आहे, ती ऐकली का तुम्ही? ती टाकी अशी झाली आहे, बघितली का तुम्ही? टाकी तिरकी झाली आणि ते म्हणतात यामध्ये पाणी सोडा। अशा पद्धतीने जर त्यात पाणी सोडलं आणि कुठं तर अपघात झाला, कुणाच्या तर अंगावर पडली, काय झालं तर ती कितीला पडेल? भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे त्यांच्या माध्यमातून। अशा उमेदवारांना नाकारण्याची गरज आहे। भविष्यामध्ये हे लोक भविष्यात आपल्या समोर येता कामा नयेत, त्यासाठी ही महत्त्वाची निवडणूक आहे, चांगली संधी आपल्याला। म्हणून आपल्याला विनंती करतो की आपले उमेदवार असणारे कमळ चिन्ह ते मशीनवर गेल्यावर जास्त नाव गाव पत्ता चौकशी करत बसू नका। हे मशीन आहे, ह्याच्यावर 2 ठिकाणी कमळ आहे, 2 बटणं दाबायचे आहेत। परवा काय झालं, महापालिकेची निवडणूक झाली, 4चं पॅनल होतं। पहिल्यांदा 4चा प्रभागाची निवडणूक झाली, लोकांना माहित नव्हतं कशी मतदान करायचे। आम्ही भरपूर ट्रेनिंग दिलं, भरपूर शिकवलं, तरी सुद्धा 15,000 पेक्षा जास्त मतं नोटाला पडल्यात। 15,000 लोक चुकले, 3 बटन दाबले आणि 4थं मशीनचा आवाज आला नाही म्हणून 4थं बटन अधिकाऱ्यांनी सांगून दाबा, नोटाचं बटन दाबलं, 15,000 मतं वाया गेलेले आहेत। तसं होता कामा नये। या मशीनवर आत गेल्यानंतर कुठेही जायचं नाही, हात जोडायचे, समोर बघायचे, 2 कमळ दिसते, एक वर एक खाली। जिथं कमळ दिसते 2 बटन दाबल्याशिवाय तुमचं मतदान पूर्ण होणार नाही।